नमस्कार मित्रांनो. तर आज आपण ग्रामीण भागातील प्रमुख समस्यांच्या अनुषंगाने आपण चर्चा करू लागलो. आतापर्यंत आपण ग्रामीण भागातल्या विविध समस्यांच्या संदर्भामध्ये विचार केला आणि या छोट्या कुटुंबाचा परिणाम मग ग्रामीण भागातील जे काही संयुक्त कुटुंबातील मग विविध सदस्य होती, मग वयोवृद्ध व्यक्ती होती, यांच्यावर सुद्धा त्याचा परिणाम होत चाललेला आहे. मुलांच्या शिक्षणावर सुद्धा त्याचा परिणाम होत चाललेला आहे. मुलांच्या संस्कारावर सुद्धा त्याचा परिणाम होत चालला आहे. या संदर्भामध्ये आपण चर्चा केली. त्याचबरोबर ग्रामीण भागातील ग्रामीण महिलांच्या ज्या काही समस्या आहेत, मग त्या शैक्षणिक समस्या असतील, आरोग्यविषयक समस्या असतील, या अनुषंगाने चर्चा झाली. त्याचबरोबर ग्रामीण भागातील असणाऱ्या जे काही हिंसात्मक स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत, मग हिंसाचाराच्या, मग महिलांप्रती होणारे हिंसाचार असतील, याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात. मग शाब्दिक स्वरूपाचे हिंसाचार आहेत, मानसिक स्वरूपाचे हिंसाचार आहेत, शारीरिक स्वरूपाचे हिंसाचार आहेत. या संदर्भामध्ये चर्चा झाली. त्याचबरोबर आपण ग्रामीण आरोग्य आणि या शिक्षणाच्या अनुषंगाने चर्चा केली. आजही ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये असणाऱ्या ज्या काही सोयीसुविधा आहेत, त्या सोयीसुविधाच्या अनुषंगाने विविध प्रश्न निर्माण होत चाललेले आहेत. मग शिक्षणाच्या संदर्भामधल्या सोयीसुविधा असतील, आरोग्याच्या संदर्भामधल्या सोयीसुविधा असतील, या अनुषंगाने विचार केला. दिवसेंदिवस होत असलेलं जे काही ड्रॉप ऑफ रेटची समस्या आहे, त्या संदर्भामध्ये चर्चा झाली मागच्या लेक्चरमध्ये. सामुदायिक आरोग्याच्या अनुषंगाने चर्चा केली आणि या सामुदायिक आरोग्याच्या अनुषंगानेच आपल्याला आणखी एक समस्या अभ्यास करायची आहे, ती म्हणजे कुपोषण. मित्रहो, कुपोषण ही समस्या आपण सर्वजण जाणतो आहोत. कुपोषण ही समस्या जागतिक स्तरावर आहे. भारतातच नाही तर जगातल्या विविध देशांमध्ये ती समस्या आहे. या कुपोषणाच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर आजही 119 देशांमध्ये कुपोषणाच्या संदर्भामध्ये आपण विचार, जी डेव्हलपिंग कंट्री आहे, हा प्रश्न डेव्हलप्ड कंट्रीमध्ये नाही आहे, परंतु डेव्हलपिंग ज्या कंट्री आहेत, ज्याला आपण विकसनशील देश म्हणतो, या विकसनशील देशांमध्ये कुपोषण ही एक चिंतामय बाब आहे. मग सहारा असेल, आफ्रिका असेल, भारत असेल, पाकिस्तान असेल, असे विविध 119 देश आहेत. या देशांमध्ये कुपोषणाच्या संदर्भामधले इंडिकेटर आपल्याला माहीत आहे. कुपोषणाच्या संदर्भामध्ये आपण जर कॅटेगरी केली तर 3 कॅटेगरी आपल्याला लक्षात येतात. एक सिंपल स्वरूपाचं कुपोषण, मिडल कुपोषण आणि सिरियस कुपोषण. आणि या आपण सिरियस कॅटेगरीमध्ये येतो. भारताचा जो काही कुपोषणाच्या संदर्भामधला क्रमांक आहे, सिरियस कॅटेगरीमधला येतो. म्हणून ही चिंतामय बाब आहे. त्याची अनेक कारणं आहेत. त्या कारणांच्या संदर्भामध्ये आपण विचार करणार आहोत. मग हे नेमकं आपल्याला कुपोषण ही संकल्पना पहिले समजून घ्यायची आहे, नंतर कारण परिणामाच्या संदर्भामध्ये आपण विचार करूया. मित्र, कुपोषण म्हणजे काय हो? कुपोषण, पोषण हे काय आहे? आहाराशी संबंधित असणारी संकल्पना आहे. मग ते व्यक्ती, स्त्री, पुरुष, मुलं, वयोवृद्ध या सगळ्यांशी संबंधित असणारी ही जी कन्सेप्ट आहे. जेव्हा आपण विचार करतो की जेव्हा कुपोषणाच्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करायचा असताना आपण असं म्हणू शकतो की जेव्हा व्यक्तीच्या शरीरामध्ये एकापेक्षा अधिक प्रोटीनची मात्रा कमी पडते आणि त्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांनाच आपण कुपोषण म्हणतो. हे कुपोषण आपल्या पोषण आहाराच्या माध्यमातून आपल्याला जे काही कॅलरीज मिळायला पाहिजे, जे आपल्याला प्रोटीन मिळायला पाहिजे, जे आपल्याला कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन्स, खनिज पदार्थ ह्या माध्यमातून जे आपल्याला एनर्जी मिळते किंवा जे काही पोषक तत्व मिळतात, त्या अभावी होणारा हा रोग आहे. आणि असे अनेक या भारतामध्ये अनेक लोक आहेत की या पोषण तत्वाच्या माध्यमातून हा आजार होत आहे. अनेक लोकांना हे पोषक तत्व, ही प्रोटीन्स मिळत नाहीयेत. का मिळत नाहीयेत याचीही कारणं वेगळी आहेत. म्हणून एकंदरीतच कुपोषणाला आपण 2 कॅटेगरीमध्ये आपण विभाजित करू शकतो. एक, कुपोषणामध्ये 2 प्रकार आहेत. एक अल्पपोषण आणि दुसरा अतिपोषण. अल्पपोषण म्हणजे काय आहे? ज्याला आपण असं म्हणतो की
ज्या व्यक्तीला पर्याप्त मात्रामध्ये प्रोटीन व्हिटॅमिन्स न मिळणं आणि त्यामधून होणारं जे काही आजार आहेत ते अल्पपोषणाच्या अभावी होतात, की ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की मग एखाद्या मुलाची उंची कमी होणं, वजन कमी होणं किंवा डोळे खोल जाणं किंवा व्यक्तीला कार्यक्षमता कमी पडणं किंवा मुलांच्या बाबतीमध्ये महिलांच्या बाबतीमध्ये हे आजार आपल्याला दिसायला लागतात. त्याचबरोबर अतिपोषणाच्या संदर्भामध्ये आपण विचार करतो की अशी काही कॅटेगरीतली माणसं आहेत की ज्या लोकांना अतिपोषणामुळं ज्या काही आजार निर्माण होतात, म्हणजे शरीरामध्ये आहारामधून अति प्रोटीन मिळणं किंवा अधिक प्रमाणामध्ये व्हिटॅमिन्स मिळणं आणि त्याच्यामधून जे काही आजार निर्माण होतात ते अतिपोषणामुळे निर्माण होतात, की ज्याच्यामध्ये आपण बघतो की हृदयरोग सारखे असतील, मोटापा असेल, शरीराचं जाडी वाढणं किंवा मोटापा ज्याला आपण म्हणतो, हृदयरोग असेल, मधुमेह असतील किंवा गॅसेसचे प्रॉब्लेम असतील, अशा कॅटेगरीला आपण अतिपोषणातून निर्माण होणारे आजार म्हणतो. तर या दोन एकंदरीतच कुपोषण ही समस्या आपल्याला ग्रामीण भाग आणि आदिवासी भागामध्ये अधिक प्रमाणामध्ये जाणं, शहरामध्ये सुद्धा ही समस्या आहे. मग जी शहरामध्ये कोणत्या लोकांमध्ये ही समस्या जाणवते, जी ग्रामीण भागामधून आदिवासी भागामधूनच कामाच्या निमित्तानं, मजुरीच्या निमित्तानं स्थलांतरित झालेली आहे. आणि या लोकांमध्ये हा प्रश्न आहे. शहरामध्ये मग झोपडपट्ट्यामध्ये राहणारा समाज असेल किंवा वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये असणारा समाज असेल, या लोकांमध्ये सुद्धा कुपोषणाची समस्या आहे. परंतु अति भयानक समस्या जी आहे ती भारतामध्ये असणाऱ्या ग्रामीण भागामध्ये, आपल्याला माहित आहे की भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये वास्तव्य करणारी लोकसंख्या ही अधिक आहे. त्याचबरोबर ट्रायबल कम्युनिटीमध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये आजार आहे कुपोषणाचा. 1962ला ही सामुदायिक विकास योजना प्रारंभ झाली. यामध्ये ग्राम सुधारणेची जी काही योजना सुरुवात केली, ही जवळपास 55 योजना याच्यामध्ये स्वीकारल्या गेल्या होत्या. मग त्या आरोग्याशी संबंधित असतील, लोकसंख्येशी संबंधित असतील, कृषीशी संबंधित असतील, ग्रामीण विकासाच्या अनुषंगाने असतील किंवा विविध त्याच्यामध्ये योजना आहेत. तर या विविध योजनांमध्ये कुपोषणाच्या संदर्भामध्ये सुद्धा विचार केला गेलेला आहे. पौष्टिक आहाराच्या संदर्भामध्ये गती देण्यात आलेली आहे. ही पौष्टिक आहार योजना गतिशील करण्यामध्ये विविध जागतिक संघटनांनी सुद्धा मदत केली आहे. मग ते युनिसेफ असेल, FAO असतील किंवा WHO असतील, या संघटनांचा सुद्धा या ठिकाणी सहकार्य राहिलेलं आहे. त्याचबरोबर या 1962च्या साली झालेल्या सामुदायिक विकासाबरोबरच 1969 ते 70 या दशकामध्ये सुद्धा एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. आणि या विशेष कार्यक्रमाच्या आयोजनाच्या माध्यमातून सुद्धा अंगणवाडी, बालवाडी या माध्यमातून लहान मुलांना शिक्षण देण्याबरोबरच त्यांना त्यांच्या पोषण आहाराच्या संदर्भामध्ये विचार केला गेला, पोषणाची व्यवस्था करण्यात आली आणि एकंदरीतच कशा पद्धतीनं कुपोषणाचा हा प्रश्न कमी करता येईल, कसं नियंत्रणात आणता येईल, या अनुषंगाने सुद्धा विचार करण्यात आलेला होता. त्याचबरोबर आरोग्याच्या संदर्भामध्ये विविध उपाययोजना सुद्धा म्हणून विचार केला गेला. जसं आपण म्हणलो होतं की 2005 मध्ये राष्ट्रीय आरोग्य मिशन सुद्धा एक कार्यक्रम सुरू करण्यात आलेला होता. त्याची ही उद्दिष्ट ही या आरोग्याशी निगडीत असणाऱ्या समस्यांशी संबंधित होती, की जसं कुपोषणावर सुद्धा त्याच्यावर उपाययोजना केल्या गेल्या. तर या संदर्भामध्ये अनेक कार्यक्रम राबवले गेले ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये. जसं शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, व्यक्तिगत स्वच्छता असेल, सांडपाण्याची व्यवस्था असेल, ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून शौच खड्डे असतील किंवा त्याचबरोबर निर्धूर चुलीची व्यवस्था असेल, की ज्याच्याकडून महिलांवर, मुलांवर, की ज्याच्यामध्ये स्वयंपाक करत असताना महिलांच्या बाबतीमध्ये त्वचेचे आजार होत असतील, डोळ्याचे आजार होत असतील, हे कमी करता यावेत म्हणून निर्धूर चुलीची व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुद्धा विविध उपाययोजनांच्या माध्यमातून सुविधा देण्याच्या संदर्भामध्ये विचार केला गेला. त्याचबरोबर लोकांना स्वस्त धान्यांच्या दुकानांची व्यवस्था केली, कमीत कमी दरामध्ये त्यांना स्वस्त धान्य त्या ठिकाणी मिळावे. त्याचबरोबर आपण बघतो की आहारासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले, प्रौढ साक्षरता वर्ग अभियान राबवण्यात आले. त्याचबरोबर डास निर्मूलन कार्यक्रम राबवले गेले किंवा विविध लाईटची व्यवस्था ग्रामीण भागामध्ये करण्यासंदर्भामध्ये विचार केला गेला आणि विविध शौचालयाची व्यवस्था सुद्धा या संदर्भामध्ये मार्गदर्शन करून शासनानं सबसिडी देण्याचा सुद्धा प्रयत्न केला. या सगळ्या विविध योजनांची अंमलबजावणी करत असताना किंवा केल्यानंतर सुद्धा
आजही तो कुपोषणाचा प्रश्न हा ग्रामीण भागामध्ये भेडसावताना आपल्याला दिसतो. आदिवासी भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही समस्या आपल्याला जाणवत आहे. आणि या संदर्भामध्ये मागील बऱ्याच वर्षापासून स्वातंत्र्यानंतर सुद्धा दरवर्षी दर पंचवार्षिक योजनेमध्ये आरोग्याच्या संदर्भामध्ये, कुपोषणाच्या संदर्भामध्ये उपाययोजना ह्या सुचवल्या जातात, इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु एकंदरीत या सर्व योजनांच्या अनुषंगाने जर विचार केला तर ह्या योजना व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट होत नसल्यामुळं किंवा ज्या लोकांना या योजनांची आवश्यकता आहे, गरज आहे, त्या गरजू लोकांपर्यंत ह्या योजना व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट होत नाहीयेत, म्हणून हे प्रश्न सुद्धा निर्माण होत चाललेले आहे. म्हणून एकंदरीतच आपण विचार केला तर या कुपोषणाच्या संदर्भामध्ये शासनाने परत 2013 मध्ये एक अन्न सुरक्षा कायदा आणला आणि या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून सुद्धा लोकांमधल्या कुपोषणाच्या संदर्भामध्ये विचार केला. लोकांना स्वस्त धान्य दुकानातून व्यवस्थितपणे धान्य मिळालं पाहिजे. हा कायदा जवळपास 12 सप्टेंबर 2013 ला आणला आणि याच्यामध्ये विविध कल्याणकारी दृष्टिकोनातून विचार केला गेलेला आहे की ज्याच्यामध्ये 2/3 लोकांपर्यंत स्वस्त दरांनी हे धान्य पोहोचले पाहिजे. आणि एकंदरीतच पण दिसते काय की याचे परिणाम सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. परंतु बरेच वेळेस ग्रामीण भागामध्ये आणि आदिवासी भागांमध्ये या लाभधारकांना त्या दुकानावर तासनतास हे उभं टाकावं लागतं, वेळेवर धान्य मिळत नाही, धान्य न मिळालं कधी कधी वापस जावं लागतं आणि त्या अभावी बरीच कुटुंब ही अर्धपोटी उपाशी राहण्याची याच्यामध्ये समस्या हे आपल्याला दिसून येते. आणि एकंदरीतच जर विचार केला तर ही कुपोषण आपण बघतो की ग्रामीण भाग आणि आदिवासी भागामध्ये दोन पद्धतीनं आपण आदिवासी भागातील लोकांना आपण लुबाडलेलं आहे. एक तर त्यांना त्याच्या मूळ ठिकाणापासून जो निसर्गाशी सानिध्यात असणारा समाज होता त्यांना आपण या विविध जंगल कायद्याच्या माध्यमातून तिथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण त्यांना जी काही निसर्गाच्या माध्यमातून जी काही पोषक तत्व असणारी किंवा जी काही व्हिटॅमिन असणारी फळं, फुलं, कंदमुळं मिळत होती ती आपण त्यांना त्या ठिकाणी त्यांची ती हिसकावून घेतली आहे, त्यांना तिथून आपण बाहेर काढलेलं आहे. आणि जो काही त्याचा मुळात दुसरी गोष्ट आपण बघतो की दुसरं जे काही ते धान्य पिकवतात ती धान्य ती स्वतः न खाता ती धान्य मार्केटमध्ये नेऊन विकतात, कारण त्यांना पैशाची गरज आहे म्हणून ती धान्य मार्केटमध्ये ती लोक त्या पैशाच्या माध्यमातून स्वस्त दरामध्ये मिळणारं धान्य घेतात. परंतु होतं काय की जे काही स्वस्त दरामधलं किंवा स्वस्त धान्य दुकानामधले जे काही धान्य आहे आपण बघतो त्याची जर क्वालिटी बघितली तर 5-10 वर्षापूर्वीचं असणारं धान्य ती मार्केटमध्ये येतं. कीड लागलेले गहू असतील ते मिळतात आणि त्याच्यामधला जो काही पौष्टिक भाग आहे तो त्यांना मिळत नाही आणि त्या अभावी सुद्धा मग मुलांमध्ये असेल किंवा गरोदर मातांमध्ये ते कुपोषणाची समस्या आपल्याला दिसून येते. आणि किंवा ज्या गोष्टी विविध धान्य मिळायला पाहिजे त्या वेगवेगळ्या भागामध्ये धान्य मिळत नाहीयेत. जसं काही भागांमध्ये पूर्ण धान्य मिळतात, मग डाळी मिळतात, तेल मिळते, खाण्याचे तेल, गोड तेल मिळते किंवा ज्या गोष्टी लागतात तांदूळ असेल, विविध डाळी असतील, परंतु काही भागांमध्ये ह्या सर्व गोष्टी मिळत नाहीयेत. ही सुद्धा एक समस्या आहे. म्हणून एकंदरीतच आजही आपण बघतो की ह्या कुपोषणाच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर अनेक समस्या आहेत. मग या अनेक समस्यांच्या अनुषंगाने ही नेमकं समस्या का निर्माण झालेली आहे, या पाठीमागची कारणं काय, तर पहिली गोष्ट आपल्याला लक्षात येते की गरिबी हे प्रमुख कारण आहे. कारण आपण बघतो की या भारतीय समाजामध्ये दारिद्र्याचं प्रमाण हे आजही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या गरीब लोकांना मी जसं म्हणलो होतं की राशनच्या दुकानावर तासनं तास टाटकळत बसावं लागतं, ते मिळत नाही आणि निकृष्ट धान्याच्या या धान्यामुळं त्यांच्यामध्ये जो काही पोषण आहार जो मिळायला पाहिजे किंवा पोषक तत्व जी मिळायला पाहिजे ती मिळत नसल्यामुळे सुद्धा कुपोषणाची समस्या वाढत असताना आपल्याला दिसून येते. बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. रोजगार नसल्यामुळं आर्थिक उत्पन्न मिळत नाही आणि आर्थिक उत्पन्न नसल्यामुळं जे काही व्यक्तीला त्या पोषण आहार मिळायला पाहिजे त्या पैशाअभावी तो पोषण आहार मिळत नाही. आपण बघतो की व्यक्तीला जवळपास 2200 ते 2300 कॅलरीज ही मिळायला पाहिजे. मग ती कॅलरीज केव्हा मिळू शकते, जर त्या व्यक्तीला व्यवस्थितपणे वरण भात भाजी पोळी किमान एक टाइम दिवसातून वरण भात भाजी पोळी एखादं फळ. त्याचबरोबर आपण बघतो की कमालीचं अज्ञान आहे. आरोग्याच्या संदर्भामध्ये अनेक लोक आजही कॉन्शियस नाही आहेत, संवेदनशील नाही आहेत. म्हणून एकंदरीतच या अज्ञानामुळं की जे आपल्याला माहिती आहे की लहान मुलांना कशा पद्धतीने त्याचं पोषण झालं पाहिजे, जवळपास
1000 दिवस हे लहान मुलाच्या जन्माला आलेल्या मुलाला अतिशय महत्त्वाचे असतात, ज्याला आपण 3.5 वर्षापर्यंत म्हणू. पोषण आहार मिळाला पाहिजे आणि एकंदरीतच या पोषण आहारामधून जे त्याला व्हिटॅमिन्स मिळतात आणि त्यावर आधारित त्याची शारीरिक आणि मानसिक बौद्धिक वाढ असते, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्याचबरोबर आपण बघतो की मग महिलांच्या संदर्भात, कारण कुपोषण हे फक्त जन्माला आलेल्या बाळामध्ये काय येतं, तर कारण माताच जर कुपोषित असेल तर येणारं बाळ सुद्धा कुपोषित जन्माला येईल. ही खूप मोठी आदिवासी भागामध्ये एक गंभीर स्वरूपाची समस्या आपल्याला दिसून येते. ग्रामीण भागामध्ये सुद्धा ती समस्या आपल्याला जाणवते. त्याचबरोबर आपण बघतो की वाढती लोकसंख्या आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे सुद्धा अनेक परिणाम होत चाललेले आहेत. बेरोजगाराचा प्रश्न असेल, गरिबीचा प्रश्न असेल, शासकीय संस्था आहेत, NGOज आहेत, यांची सुद्धा जबाबदारी आहे आणि पूर्ण एकंदरीत या व्यवस्थेनं या कुपोषणाच्या संदर्भामध्ये विचार करणं गरजेचं आहे. तर या कुपोषणाच्या संदर्भामध्ये जे काही परिणाम जाणवत आहेत ग्रामीण भाग, आदिवासी भागामध्ये, त्या संदर्भामध्ये आपण नंतर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत इथं आपण थांबूया. धन्यवाद.